मित्रांनो, M3च्या तुमच्या पेपरमध्ये 2 दिवसात 50+100% मार्क घेऊन आपला M3 बॅकलॉग क्लिअर करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, कॉम्प्युटर, IT, AIML आणि CSD या चारही डिपार्टमेंटला M3चा सिलेबस सेम आहे, पेपर कॉमन असतो, सेम असतो। सो या चारही डिपार्टमेंटसाठी 2 दिवसाच्या अभ्यासात आपण कसे 50 मग शुअर शॉर्ट मार्क घेऊ शकतो। 2 दिवसाच्या अभ्यासात 50+ शुअर शॉर्ट मार्क, त्याच ट्रिक्स मी इथे सांगणार आहे। हा पूर्ण पेपर पॅटर्न आणि इम्पॉर्टंट गोष्टी मी इथे डिस्कस करणार आहे। हे 5-10 मिनिटं व्यवस्थित बघून घ्या आणि अभ्यासाला लागा। बघा, पहिल्यांदा तुम्हाला जर स्कोरिंग करायची असेल तर ऑब्वियसली हे सगळं परफेक्ट करा, 50+ मार्क पडणारच। आणि आउट ऑफ मार्क घ्यायचं असेल तर पहिलं हे करा आणि मग रिमेनिंग करा, तरी आउट ऑफ मार्क पडतात। मित्रांनो बघा, काय होतं, पुस्तकात खूप साऱ्या मेथड, एवढं जाड पुस्तक आहे, तेवढं करायला गेलो तर डोकं आउट होऊन जाईल आणि कमी वेळेत अभ्यास होणं शक्य नाही, कारण इतर सगळे विषय पण आहे, नुसता M3च नाहीये। मग सिलेक्टिव्ह म्हणजे फिक्स येणार आहे, कुठल्या क्वेश्चन मध्ये येणार आहे, काय करायचं, एवढं जर कळालं तर M3 गॅरंटेड स्कोरिंग होतो। सो चला सुरू करूया। पहिला क्वेश्चन असतो MCQचा, तो 6 प्रश्न असतात आणि 10 मार्कला असतात। मित्रांनो, या MCQ साठी वेगळा अभ्यास बिलकुल नाही करायचा। हो, वेगळा अभ्यास बिलकुल नाही। जेव्हा आपण थेअरीचा अभ्यास करतो 60 मार्काचा, तेव्हा 10 मार्कासाठी फक्त 6 प्रश्न आहे, 6 ते आरामात सोडवता येतात, कारण थेअरी मधल्याच मोठ्या प्रश्नातली एखादी छोटी गोष्ट ती MCQ मध्ये विचारलेली असते। MCQचा वेगळा अभ्यास करायचा नाही। आता राहिलं, मग MCQचा अभ्यास करायचं झालं तर काय करायचं? पहिली गोष्ट तर करायचं नाही। सेकंड आलं की मागचे 5 पेपर जे आहे M3चे, ते 5 पेपर मध्ये 5-30 MCQ आहेत, ते सोडवा। त्याच्यातलेच 3-1 प्रश्न रिपीट होतील। 6 प्रश्न आहेत, 3 रिपीट झाले, 30च प्रश्न करायचे। मागच्या 5 पेपर मधले 30 प्रश्न आले, 3 रिपीट झाले, राहिले 3 प्रश्न, बरोबर। हे यांचा अभ्यास केला की त्याच्यातनं 3 प्रश्न जमून जातात, झाले ना। MCQ ला 10 पैकी 10 मार्क नियर अबाउट सगळ्यांना पडतात, पण मी उदाहरणार्थ धरले की MCQ ला तुम्हाला फक्त 8 मार्क मिनिमम मार्क धरतोय मी। तुम्हाला MCQ ला पडताय समजा 8 मार्क, आपल्याला पासिंग काढायची शुअर शॉर्ट, ओके। MCQ ला एक मुलं चूक करता की एक्सप्लेनेशन लिहित बसता। MCQ ला एक्सप्लेनेशन अपेक्षित नाहीये, 1चं B, 2चं D या प्रकारे फक्त तुम्हाला लिहायचं, एवढंच कळालं। सो MCQ ला जास्त अभ्यास करू नका। आणि अजून MCQ ला एक आपल्या जवळपास हुशार कोणी बघून ठेवा, याला त्याला विचारायला घाबरू नका, शॉर्टकट मध्ये विचारून घ्या, तुम्हाला कुठे एक्सप्लेनेशन विचारायचंय। 1चं काय, तो सांगेल 3, 2चं काय, तो सांगेल B, झालं ना, एवढं तर करू शकतो। MCQ ला 7-8 मार्क फिक्स पडतात। आणि तरी तुम्हाला या सगळ्या 30च्या 30 MCQ प्रिव्हियस इयरचे 5 क्वेश्चन पेपर त्यांचे विथ सोल्युशन लागेल तर आपलं पर्पल ॲप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये मी पेपर सॉल्व्ह करून दिले, सगळे PYQ सॉल्व्ह करून दिले विथ ऑप्शन। ते PYQ तुम्ही बघा, त्यात हे सगळे सोल्युशन भेटून जातील, ओके। आता पेपरला तुम्ही येणार क्वेश्चन नंबर 2 आणि 3 ला, इथे 8 मार्क कव्हर केले, इथे आपल्याला पूर्ण 15 पैकी 15 मार्क घ्यायचे, कारण हा युनिट आहे स्टॅटिस्टिक्स, मॅथ्स मधला सगळ्यात सोपा युनिट। याच्यामध्ये एक पण मार्क नाही घालवायचे, इथे जर मार्क घालवले तर इकडे फुल मार्क पडत नाही, इकडे पासिंगला डगमगून जाल, त्यामुळे इथे 15 पैकी 15 मार्क घ्यायचे। यासाठी हा कुठे येतो, क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मध्ये 3-3 बीट असतात, 5-5 मार्कला प्रश्न। काय करायचं, स्टॅट्स मध्ये पुस्तकात एकूण 11 टाईप आहे, 11 पैकी फक्त मी इथे 6 टाईप दिले, हे 6 टाईप परफेक्ट केले, ते 5 टाईप स्किप केले तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतात। बघा, या 6 पैकी कुठले तरी 3 टाईप क्वेश्चन नंबर 2 किंवा 3 मध्ये एकाच ठिकाणी येतील आणि तुम्हाला पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट होईल, तो तुम्ही रन टाइम मध्ये चेक करून घ्यायचा किंवा PYQ सॉल्व्ह केले तरी तुम्हाला आयडिया येऊन जाईल। सो बघा, स्टॅट्स मध्ये तुम्हाला कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट स्क्यूनेस, कोर्टोसिस, इक्वेशन, त्याच्यानंतर लीस्ट स्क्वेअर मेथड आणि फाइंड मोर कन्सिस्टंट हे टाईप शिकायचे, ओके। लीस्ट स्क्वेअर मेथडला कर्व फिटिंग पण म्हणतात, M3 मध्ये कर्व फिटिंग, स्ट्रेट लाईन आणि पॅराबोलाचे प्रश्न असते बघा, ते लीस्ट स्क्वेअर मेथडचे। आणि फाइंड मोर कन्सिस्टंट म्हणजे अशा टाईपचे प्रॉब्लेम, 2 बॅट्समन दिले, त्यांच्यातला मोर कन्सिस्टंट कोण आहे, अशा टाईपचे प्रश्न बघा, हे सगळे मोर कन्सिस्टंट, ओके। सो हे प्रकार सोडवा, हे एवढं परफेक्ट केलं की इथे 15 मार्क शुअर शॉर्ट पडतात। याच्यानंतर तुम्ही याल क्वेश्चन नंबर 4-5 ला, हा प्रोबॅबिलिटी आहे। प्रोबॅबिलिटी मध्ये थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं, प्रोबॅबिलिटी मध्ये पुस्तकात भरपूर टाईप आहे, जवळजवळ 10-12 टाईप आहेत प्रोबॅबिलिटी मध्ये, पण त्यातनं मी 3च दिले, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन। हे प्रश्न येतात क्वेश्चन नंबर 4 और 5, आयदर क्वेश्चन नंबर 4 और आयदर क्वेश्चन नंबर 5, कुठेतरी तुम्हाला ऍटलीस्ट 2 बीट तर शुअर शॉर्ट अटेम्प्ट होणार आहे, 2 बीट अटेम्प्ट होणार। सो इथे पण आपले 10 मार्क फिक्स होऊन गेले, इथे 2 झाले ते इथे, या 3 पैकी 2 प्रश्न कुठेतरी सोबत येऊन जातात, कधी कधी म्हणजे 90% क्वेश्चन पेपर मध्ये 3 पण हे सोबतच येतात, म्हणजे इथे 15 सुद्धा मार्क आपले शुअर शॉर्ट कन्फर्म होत आहे। एखाद्या वेळी असं झालंय की 3 पैकी 2च आलेले आहे सोबत,
यस, बाकीचे ते रिमेनिंग टाईप येते येतात, छोटे मोठे धरले तर 12 टाईप आहे प्रोबॅबिलिटी मध्ये, सो ते येतात. पण हे 3 जरी केले 10 तर शुअर शॉट पडताय, पण 90% प्रॉब्लेम मध्ये 15 सुद्धा पडताय. सो इथे सुद्धा तुमची पासिंग शुअर होते. बघा इथेच आपण पास झालो. हे 10 धरू आपण, 10 आणि 15 25 इथे मार्कच घालायचे नाही. 25 आणि 8 33 झाले ना पासिंग. हे तर स्कोरिंग साठी कळालं. सो हे एवढं परफेक्ट करून ठेवायचं पहिल्या साधारणतः सव्वा तासात किंवा 1.5 तासात हे इतकं परफेक्ट सोडवा की इथे शुअर शॉट पास झालं पाहिजे. याच्यासाठी कॅल्सी ट्रिक वगैरे वापरा. यस, नेक्स्ट आता येतो आपण क्वेश्चन नंबर 6-7 ला. त्याच्यात पण 3-3 बीट असतात. इथे आपण 10 मार्क घेऊ शकतो एकदम इझिली. या युनिटमध्ये पण पुस्तकात भरपूर जवळजवळ 10 मेथड आहे. 10 पैकी मी तुम्हाला 4च मेथड दिल्या सोप्या सोप्या. बायसेक्शन, रेग्युलर फॉल्सी, न्यूटन राफ्सन आणि गॉस सेडल. ओके, सो या ज्या 4 मेथड आहे यांच्यापैकी या 3 पैकी एक मेथड तुम्हाला येईल आणि ही फिक्स येईल. या तिघांना जोडून ही एक फिक्स मेथड आहे गॉस सेडल. झाले तुमचे किती मार्क झाले? हे 5 आणि हे 5, 10 मार्क इथे शुअर शॉट फिक्स झाले. 43 मार्कांपर्यंत आपण आलो. कधी कधी समजा या दोघांपैकी एक ही आणि ही जर एकत्र येऊन गेले तर 15ही पडू शकता, त्या 50 मार्क पडताय. पण मी शुअर शॉट सांगितलं की 10 मार्क तर येणारच आहे. बाकी मेथड आपण स्किप केल्या तरी 10 मार्क पडताय. आता क्वेश्चन नंबर 8-9 बघा. इथे पण सेम न्यूटन्स मध्ये 2 आहे, एक फॉरवर्ड आणि एक बॅकवर्ड. बरोबर, 2 मेथड आहे फॉरवर्ड बॅकवर्ड. त्या दोघी करून घ्या. नंतर युलर्स मेथड, मॉडिफाईड युलर वेगळी. मॉडिफाईड युलर नाही करायची, ते खूप टफ आहे. युलर, सिंपल युलर, दॅट इज सिंपल. आणि सिम्पसन्स 1/3 रूल, 3/8 रूल. त्याच्यामध्ये 1/3 रूल तुम्हाला सगळ्या वेळी विचारला गेलाय, एकदाच 3/8 रूल विचारलाय. पण दोन्ही सेम टू सेम आहे, फक्त फॉर्म्युला वेगळा आहे. 1/3 झाला की 3/8 जमून जातो. सो हे परफेक्ट करा. सो या 3 मेथड परफेक्ट केल्या की इथे पण शुअर शॉट 10 मार्क पडतात. सो यावेळी बघितलं तर आपण 53 मार्कांचा पेपर कव्हर करतोय. आता अभ्यासाला जर बघितलं 53 मार्कासाठी किती वेळ जातो? या युनिटला साधारणतः 6 तास जातील. हे 3च मेथड आहे, या 3 तासात धरा. 6 आणि 3 9. इकडे 4 मेथड आहे, 4 तास. 9 4 13. आणि ह्या 3 मेथड याला तुम्हाला 4 ते 5 एक तास लागू शकता. सो 13 आणि 4 17. 17 तासामध्ये तुम्हाला डायरेक्ट 50 मार्क पडते. 17 तास म्हणजे 8-8 तास 2 दिवस अभ्यास केला, फुल 50 मार्क तुम्हाला पडतात. ह्या वेने मित्रांनो अभ्यास करा. बघा तुमचा M3 चा आयुष्यातला लास्ट पेपर असेल. सो मित्रांनो आता जेवढे मी कॉम्प्युटर IT, AIML आणि CSD चे तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले ते सगळे करा. तुम्हाला जर वाटतं आहे ना की माझ्याकडे वेळ कमी, बाकी पण विषय करायचे पण M3 गॅरंटेड काढायचं, तर मित्रांनो मी नक्की सांगेल तुम्ही पर्पल ॲट ऍप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक पण दिलाय. त्या ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की त्यामध्ये तुमच्या M3 च्या कोर्समध्ये जा. कोर्स एकदम ऑफर्डेबल, एकदम स्वस्त आहे. तो तुम्ही घेतला तर तुम्ही जेवढी प्राइस पे करताय त्याच्यापेक्षा तुम्हाला कितीतरी पटीने अधिक व्हॅल्यू भेटेल आणि तुमच्या विषय क्लिअर होण्यापेक्षा ती प्राइस खूप कमी. सो तो विषय गॅरंटेड स्क्वेअर होणार, कारण क्लिअर होणारच ही 100% मी गॅरंटी देईल. कारण मी पूर्ण कोर्स मराठीत शिकवलाय. हिंदी इंग्लिशचं टेन्शन नाही, मराठीत. आणि तुम्हाला काय काय भेटेल बघा, व्हिडिओ लेक्चर्स भेटेल. जे जे टॉपिक मी आता दिले होते तुम्हाला पेपर पॅटर्न मध्ये तेवढ्याच टॉपिकचे व्हिडिओ बघा. बाकी टॉपिक स्किप करा म्हणजे कमी वेळेत अभ्यास होईल. त्याच्यानंतर सिंपल नोट्स आहे. पुस्तकात एकदम भयानक दिलेलं असतं, कळत नाही ते सोडवलेलं कसं आहे. मी सिंपल वेने सॉल्व्ह करून दिलंय. जे जे प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट येणार आहे, कारण एवढ्या मोठ्या पुस्तकातून काय करायचं आता गोंधळ होत असणार आहे. काय करायचं सिलेक्ट करायला एवढा वेळ नाही, अभ्यास करायला वेळ नाहीये. त्यामुळे इथे रेडी ना, नोट्स रेडी आहे, लेक्चर रेडी आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन रेडी आहे. तेवढेच करायचे, तिथे सॉल्व्ह आहे तेवढंच करायचं. आणि यांच्यात काय डाऊट आला तर शेवट डाऊट सपोर्ट आहेच, मला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचे डाऊट क्लिअर होऊन जातात. यस, आणि याच्यासोबत सॉल्व पेपर मागच्या प्रिव्हियस इयरच्या मी भरपूर सारे 4-5 पेपर सॉल्व्ह करून दिलेले आहे. ते जसं तसे बघून सोडवायचे. डाऊट आला तर मी आहेच. आणि कॅल्सी ट्रिक, हे सगळं सोडवताना कॅल्सी ट्रिक माहिती पाहिजे. कॅल्सी ट्रिक आहे. सो मी मगाशी सांगितलं 17 तासाचा अभ्यास ऍप्लिकेशनद्वारे तुम्ही केला तर हार्डली तो 10 तासातच तुम्ही कव्हर करून टाकणार. आणि ते डोकं चालवायचं नाहीये, सगळं रेडी आहे. मी दिलंय ते बघायचं सोडवायचं. सो पूर्ण 17 तासाचा स्टडी 10-1 तासातून शुअर शॉट 50 मार्क पडतात. आणि ज्याला स्कोर करायचो आउट ऑफ मार्क सुद्धा घेऊ शकतो. सो मित्रांनो M3 ला घाबरू नका. M3 एकदम इंजिनिअरिंग वाला सगळ्यात सोपा विषय. फक्त मी दिलेला त्या स्ट्रॅटेजीने अभ्यास करा. पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. कोर्स फ्री लेक्चर बघा. आवडले कोर्स सबस्क्राईब करा. आणि ह्या फायदा घेऊन, या गोष्टीचा फायदा घेऊन 10 तासातच 17 तासाचं M3 डायरेक्ट गॅरंटेड तुम्ही स्कोरिंग करून टाका. आणि जर M3 ला फायदा झाला तर अदर विषयांसुद्धा कोर्सेस आहेत, तेही सबस्क्राईब करा. आपल्या फ्रेंडलाही सांगा. थँक्यू.